नमस्कार. आज 24 जुलै 2025 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. निशिकांत दुबे यांना मराठी खासदार खिंडीत गाठतात तेव्हा अगदीच धूम ठोकावी लागते. त्याच्यानंतर पुढे कृषी कर्जमाफीच्या निवडणुकीपूर्व आश्वासनामुळे 31,000 कोटी रुपये थकीत. MPSC आणि UPSC मुख्य परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा की शेतकरी कर्जमाफी करावी का. ओके, याबद्दल डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. त्याचा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट काय आहे, तर इकॉनॉमिकल इम्पॅक्ट पहा 31,000 कोटी रुपये थकीत आहेत. त्यानंतर पुढील बातमीकडे वळूयात. नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार. आता 2021 पासूनचे लोकमान्य टिळक पुरस्कार हे कोणाकोणाला मिळालेले आहेत ते थोडंसं तुम्ही पाहून घ्या. हे तुमचं होमवर्क असेल. आता अगदीच मी ते आणलेलं नाही पहा, किंवा तुम्ही देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलवरती एकदा व्हिजिट करा. तिथून तुम्हाला ही यादी नक्की मिळून जाईल. जे विद्यार्थी कंबाईन परीक्षेची तयारी करत आहेत ना त्यांच्यासाठी आहे, किंवा इव्हन MPSC राज्यसेवा. पण जी UPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी तेवढीशी महत्त्वाची नाही. परंतु महाराष्ट्र स्पेसिफिक सरळ सेवा परीक्षेला पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज 2021 पासूनची ती यादी देवा जाधव सरांच्या टेलिग्राम चॅनलवरती ते अवेलेबल आहे. ती प्लीज एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. डन. नेक्स्ट आहे दिल्लीतील कुसुमाग्रज मराठी अभ्यासन केंद्राचे आज उद्घाटन. पहा, खूप वर्षानंतर याचं उद्घाटन होत आहे. ही चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट न्यूज आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या याचिकेवरील सुनावणीसाठी पीठाची स्थापना. न्यायमूर्ती वर्मा यांचं इम्पिचमेंट केलं जाणार आहे. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तशा पद्धतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत. पण न्यायमूर्ती वर्मा आता कुठे गेले आहेत? सुप्रीम कोर्टमध्ये गेले आहेत. व सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडत कोण आहे? तर कपिल सिब्बल ही मांडत आहेत. आता अगदीच पहा, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मग पाहूयात, सुप्रीम कोर्टाने एक बेंच पण बसवलेली आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी, व कपिल सिब्बल हे त्यांना डिफेंड करत आहेत असं तुम्ही म्हणू शकता. मग पाहूयात याबद्दल पुढे ॲक्शन काय होईल. एकीकडे पार्लिमेंट आहे व दुसरीकडे आता सुप्रीम कोर्ट परत आलेला आहे. मग पाहता येईल. पहा, एकीकडे जर इम्पिचमेंट इकडून जर झालेलं असेल पार्लिमेंटमध्ये, तर अगदीच पार्लिमेंटमध्ये पण त्यांना संधी दिली जाईल बोलण्यासाठी. मग पाहूयात आपण की इम्पिचमेंट त्यांना केलं जातं किंवा नाही, किंवा सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निकाल देईल. ओके, आत्ताच आपण याबद्दल बोलणं थोडंसं अशक्यप्राय होणार आहे, कारण अगदी तर्कवितर्क लावले जातील. त्यामुळे मी याला स्किप करतोय. पुढे चला. मणिपूरला राष्ट्रीय रंगमंच देणारे रत्न निखळले. थिएटर ऑफ रूट्स म्हणजे 1970च्या दशकात भारतीय रंगभूमीवर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव होता. तेव्हा भारतीय नाट्यसृष्टीतील थिएटर ऑफ रूट्स ही चळवळ थियाम यांनी उभी केली व भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, पारंपरिक कलाप्रभांचा रंगमंचावर पुन्हा सादर करण्यावर त्यांनी भर दिला. म्हणजे पहा, अगदीच भारत देश नुकताच स्वतंत्र झालेला होता. ओके, म्हणजे ब्रिटिशांपासून आपण स्वातंत्र्य झाल्यानंतर पहा, ब्रिटिशांचीच जे थिएटर्स वगैरे आहेत ते चालत होते, किंवा त्यांच्या ज्या कला आहेत त्या भारतामध्ये चालू होत्या. मग याला लढा कोणी दिला? तर रतन थियाम यांनी पहिल्यांदा लढा दिला. व बेसिकली यांनी नॉर्थ ईस्ट जे स्टेट्स आहेत ना, किंवा 7 सिस्टर्स आपण ज्यांना म्हणतो, तिथून हा लढा त्यांनी सुरू केलेला होता. ओके, त्यामुळे थिएटर ऑफ रूट्स ही चळवळ किंवा ही संकल्पना कोणाशी निगडीत आहे असा जर प्रश्न परीक्षेला विचारण्यात आला तर रतन थियाम हे नाव तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. व पर्सन इन न्यूज, MPSC कंबाईन असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या, पर्सन इन न्यूजमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रतन थियाम कोणत्या चळवळीशी निगडीत आहेत किंवा कोणत्या संकल्पनेशी निगडीत आहेत? तर थिएटर ऑफ रूट्स. पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट वरती पहा, UGC केअर यादी. आता ही UGC केअर यादी कशा संदर्भात होती? तर पहा, तुम्ही जर रिसर्च पेपर पब्लिश करणार असाल तर त्या संदर्भात ही यादी होती. म्हणजे तुम्ही कॉपी पेस्ट जर केलात ना तर यामध्ये लगेच सापडलं जायचं व तुम्हाला केअर लिस्टमध्ये टाकलं जायचं. आता केअर लिस्ट त्यांनी डिलीट करत आहेत का? तर अगदी त्यांचा विश्वास आहे, किंवा UGCचा आता विश्वास आहे की जे काही रिसर्च आता सध्याला पब्लिश होणार आहे ती अगदी तुमची ऑथेंटिकेट असेल किंवा ओरिजिनल स्वरूपाचीच तुमची रिसर्च असेल असं त्यांचं म्हणणं आहे. मग कदाचित हे गरजेचं आहे. पहा, तुम्ही जी काही रिसर्च करणार आहात ना ती ओरिजिनलच असू द्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम होणार नाही व अगदी भारत देश पण आपला पुढे जाण्यास नक्कीच मदत होईल. डन. त्याच्यानंतर इथे आपल्यासाठी गरजेची दुसरी बातमी दिसत नाही. पहा, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे संसदेत पुन्हा गदारोळ. दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालेलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर. 3 वर्षाच्या वाटाघाटीनंतर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट इथं होणार आहे, FTA. आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होतील हे आपल्याला
पाहणं गरजेचं आहे. मग याबद्दल आर्टिकल्स नक्कीच येतील की नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनमध्ये कोणते कोणते स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत, त्यावेळेस आपण पाहूयात. आता फक्त लक्षात असू द्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. डन. त्याच्यानंतर सतकोसिया टायगर रिझर्व हा प्रकल्प लक्षात ठेवायचा आहे. कुठला आहे? ओडिसामध्ये आहे. प्लीज एवढं तुम्ही लक्षात ठेवा, सतकोसिया टायगर रिझर्व. ओके. कारण प्रॉब्लेम काय आहे पहा, यूपीसी आणि एमपीसी डायरेक्टली प्रश्न किंवा सरळ सेवेला आपण पहा किंवा अगदी स्टाफ सिलेक्शन कमिशनला पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सतकोसिया टायगर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये आहे? तर अगदीच ओडिसामध्ये आहे. बुलेट ट्रेन 2029 पर्यंत रेल्वे मंत्र्यांची लोकसभेत माहिती. ठीक आहे, पुढे चला. प्रश्न तो काही विचारला जाणार नाही, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्यानंतर आहे सिकल सेल ॲनिमिया निर्मूलनाच्या दिशेने देशाची वाटचाल व आपण 2030 पर्यंत नियंत्रण त्यावरती करणार आहोत. मेन सायन्स रायटिंगमध्ये हा तुम्ही डाटा इथं नक्कीच लिहू शकता. ओके. त्यासाठी हे थोडंसं पॉईंट इथं मी हायलाईट करून दिलं आहे. मेनसाठी हे लक्षात ठेवा. प्रिलिमला पण याबद्दल प्रश्न येऊन गेलेले आहेत, पण मेनसाठीचा हा डाटा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट आहे निवृत्त पोलिसांवरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे आदेश. म्हणजे पहा, आजपर्यंत होतं काय आलेलं आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये एखादा अधिकारी असू द्यात किंवा एखादा कर्मचारी देखील असू द्यात, यांनी जर आपली सेवा बजावली ना व सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही पहा, किंवा अगदीच त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, किंवा अगदीच आपल्या आता हे पहा, इथे ए हा व्यक्ती पोलीस अधिकारी आहे व त्याच्या हद्दीमध्ये बी हे पोलीस स्टेशन आहे असं तुम्ही कन्सिडर करा. बी हे पोलीस स्टेशन व ए हा व्यक्ती काय करत आहे, म्हणजे आपल्या हद्दीमधील आपल्या बाउंड्रीमध्ये जर एखादा पोलीस अधिकारी राहत आहे, त्याची कंडिशन सध्याला काय आहे, तो व्यवस्थित राहत आहे का? ओके. म्हणजे त्याच्यासमोर सध्याला कोणत्या समस्या आहेत या गोष्टींची पोलीस स्टेशनला पण माहिती नसते. ओके. मग ह्यालाच ॲक्शन म्हणजे अगदी पहा, त्यांनी सर्व्हिस दिल्यानंतर पुन्हा सेवानिवृत्त झाल्यानंतर पण त्यांची आपण केअर कशा पद्धतीने राखू शकतो, यासाठी हा खूप बेस्ट डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे अगदीच जर त्यांचे आप्त तिथे जर नसतील तर अगदीच पोलीस दल जे असेल किंवा त्यांच्या हद्दीतील जे पोलीस दल असेल तर त्यांच्यामार्फतच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार वगैरे करण्यात येईल. त्यानंतर त्यांना बिगुल आणि शोक सलामी पण तिथं देण्यात येणार आहे. व अतिशय हे चांगली न्यूज आहे पहा, कारण पोलीस दलातील जे अधिकारी असू द्यात किंवा कर्मचारी असू द्यात, त्यांनी आपलं आयुष्य पोलीस दलासाठी दिलेलं आहे. मग आपण तेवढं करू शकत नाही का? तर अगदीच करू शकतो. मग यासाठी ही बेस्ट न्यूज आहे. मग तुम्हाला पण पहा, असे प्रभावी काम करायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रशासनात जाल ना, त्यावेळेस आपलं असे प्रभावी म्हणजे आपला एक प्रभाव तिथं नक्की असू शकेल, असं तुम्हाला काम नक्की तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी रचला अंतराळ भरारीचा पाया. आता हा आर्टिकल मी अगदीच रीड केला, परंतु मला नाही वाटत की यामधून काही प्रश्न निघू शकतील, त्यामुळे मी याला हायलाईट पण केलं नाही पहा, स्किप केलं तरी चालेल. त्याच्यानंतर धडधड धनखड. सर्वांना माहिती आहे धनखड यांच्यासोबत काय झालं किंवा त्यांनी राजीनामा का दिला, या प्रश्नाची आता आपल्याला उत्तर शोधायची नाही आहेत, किंवा MPSC आणि UPSCला प्रश्न येणार नाही की धनखड यांनी राजीनामा का दिला, त्यामुळे स्किप करा. पुढे येतं बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाने उभे केलेले आव्हान. आता एक ब्युटी तुम्हाला सांगायची आहे मला, किंवा मी ज्या वेळेस लेक्चर घेत असतो त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगत असतो की पहा, करंट अफेअर्स ही एक नदी आहे. ओके. करंट अफेअर्स ही एक नदी आहे. 1 तारखेला जर तुमचं करंट अफेअर्स सुटलेलं असेल तर ते 15 तारखेला नक्की येतं म्हणजे येतं. आता याचं उदाहरण स्वरूप जर सांगायचं म्हटलं तर कालचं वृत्तपत्र विश्लेषण घेत असताना मी एक छोटंसं एक आर्टिकल दाखवलेलं होतं पहा, इंडियन एक्सप्रेसचं. ओके. जे की होतं परवा दिवशीचं. ओके. आज तारीख किती आहे पहा, 24 जुलै आहे. तर 22 जुलै रोजीचं ना एक आर्टिकल आलेलं होतं. ओके. म्हणजे 23 तारखेच्या न्यूजपेपर अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी 22 तारखेचं एक आर्टिकल दाखवलेलं होतं व ते आर्टिकल आज आलेलं आहे. मीरा बोरवणकर मॅडमनी हे आर्टिकल लिहिलेलं होतं, जे की 22 तारखेमध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये छापलेलं झालेलं होतं. ते आज 24 तारखेला लोकसत्तामध्ये आलेलं आहे. त्यामुळे पहा, अगदी निश्चिंत राहा तुम्ही. आज जर 1 तारखेला जर तुमचा मासा पकडण्यात आला नाही तर हा मासा इथेपर्यंत नक्की येतो म्हणजे येतो. अगदी तसा आहे. 1 तारखेला तुमची न्यूज राहिलेली असेल तर ती 15 तारखेला तुम्हाला नक्की मिळेल म्हणजे मिळेल. असं 15 तारीखच नाही, पण पहा ना तुम्ही, 22 तारखेचं आर्टिकल तुमचं सुटलेलं होतं, जे की 24 तारखेला मी तुम्हाला कॅच करून परत एकदा देत आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, करंट अफेअर्सच्या जास्त मागे तुम्ही लागू नका, पण तुम्ही सिलेबसच्या मागे नक्की लागा, कारण सिलेबस खूप आहे UPSCचा आणि आता जे नवीन पॅटर्न आलेला आहे राज्यसेवेमध्ये तो. ओके. प्लीज तुम्ही सिलेबसच्या मागे लागा, करंट अफेअर्सच्या जास्त होईल तेवढं मागे लागूच नका. डन. आता आपण याला थोडंसं झूम करून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाने उभे केलेले आव्हान. आता सर्वांना माहिती आहे पहा, खटला कधीचा आहे किंवा जे इन्सिडेंट झालं
ते कधीचं आहे 2006 मध्ये इन्सिडेंट झालं. 2006 मध्ये इन्सिडेंट झाल्यानंतर लगेच पहा त्यांना अटक करण्यात आली आहे. ओके, व पहा फक्त आता सध्याला 12 जण होते, पण प्लस 1 13 म्हणजे एक व्यक्ती तिथं दगावला आहे. ओके, 13 जणांच्या विरोधात खटला उभा राहिला. मग खटला उभा राहिल्यानंतर पहा त्यांना प्राथमिक शिक्षा केव्हा झाली स्पेशल कोर्टाची, तर 2015 मध्ये. ओके, 2015 मध्ये त्यांना पहिल्यांदा शिक्षा झाली व त्या शिक्षेला त्यांनी आव्हान दिलं व हायकोर्टाने 2025 मध्ये त्याबद्दल निकाल दिला व त्यांना मुक्त तिथं बाहेर काढलेलं, मुक्त केलेलं आहे. ओके, म्हणजे त्यांच्यावरती जे चार्जेस आहेत ते क्लीन केले. मग आता पहा 2006 पासूनचा खटला ते 2025ला गेल्यानंतर त्यांना मुक्तता मिळालेली आहे. म्हणजेच काय, इथे 19 वर्ष आहेत. मग आता इथून समस्या काय निर्माण झाली आहे बेसिकली, तर एक जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. ओके, जर तुम्ही न्यायाला विलंब जर केलात ना तर ते न्याय झाल्यासारखं पण वाटणार नाही. ओके, व त्या न्यायाचं काही व जे झालेलं न्याय असतं ना त्याला काही हे पण होणार नाही, म्हणजे त्याचं रिलेव्हन्सच राहणार नाही. ओके, डिनाईड होतं ते. मग अगदी त्याच धर्तीवर पण पहा इथे झालेलं काय, आता 2006 पासून ते 15 पर्यंत यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं. मग इथे गेल्यानंतर दोषमुक्त करण्यात आलं. मग ह्यांच्या जीवनाची 19 वर्ष तिथं अगदीच बर्बाद झाली असं तुम्ही म्हणू शकता. व पहा यांच्यावरती बॉम्बस्फोटाचा खटला म्हटल्यानंतर अगदी देशद्रोह त्यांनी केलेलं होतं. मग अगदी खरंच जर बॉम्बे हायकोर्टाने त्यांचा निकाल दिलेला आहे ना पहा, मग आता अगदीच आपण बॉम्बे हायकोर्टाचं तिथं काय करूयात, मान सन्मान ठेवून आपण म्हणू शकतो की ते दोषमुक्त झालेले. मग ते जर दोषी नव्हते तर खरे दोषी कोण आहेत, मग प्रश्नचिन्ह आहेच इथे. मग या घटनेमधील जे व्हिक्टिम्स होते त्यांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे का, तर बिलकुल नाही ना. कारण आपण न्याय मिळवून देण्याच्या मागे आणखीन 12 जणांसोबत आपण काय केलेलं आहे, तिथं अन्यायच केलेला आहे. ओके, बॉम्बे हायकोर्टाच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर हेच झालेलं आहे ना तिथं. ओके, मग तेच पहा फक्त हे 12 जणांवरतीच संकट आलं नाही तर त्यांच्या फॅमिली मेंबर्सवरती पण. कारण मी म्हटलं ना बॉम्बस्फोटाचा खटला म्हणजे देशद्रोहाचा खटला, व देशद्रोह केल्यानंतर फॅमिलीसोबत काय होतं हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे, किंवा तुम्ही मूव्हीजमध्ये पण पाहिलं असाल पहा. मग अशा सिच्युएशनमध्ये जर हे खटले चालत असतील तर ते अगदी चुकीचं आहे. मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा, पोलीस रिफॉर्म करणं गरजेचं आहे. पोलीस रिफॉर्म तर व्हावेच लागतील, यासोबत ज्युडिशियल रिफॉर्म पण होणं गरजेचं आहे. आता ज्युडिशियल रिफॉर्ममध्ये काय तर पहा 2015ला ज्यावेळेस जे सेशन कोर्ट होतं त्यांनी जो निकाल दिला त्यामध्ये काही जणांना फाशी पण दिली होती त्यांनी, बरोबर आहे. मग त्यांनी कोणत्या बेसिसवर दिली होती हे पण तपासणं गरजेचं आहे ना. कारण पहा 2015 मध्ये जर त्यांनी निर्दोष मुक्तता जर झाली असती त्यांची तर अगदी 9 वर्षातच ते सुटली असते, परंतु 10 वर्ष त्यांना इथं हायकोर्टाच्या निकालाची वाट पाहावी लागली. मग हे अगदी चुकीचं आहे. मग यामुळेच जे सेशन कोर्ट होतं त्या जजेसनी कोणत्या आधारावर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती हे चेक करणं खूप गरजेचं आहे, किंवा यामध्ये पण रिफॉर्म येणं खूप गरजेचे आहेत. त्याच्यानंतर पहा आता बॉम्बे हायकोर्टाने निरीक्षण काय नोंदवलं की तुम्ही डायरेक्टली कॉपी पेस्ट केलेलं आहात. ओके, एकाच दाखलपत्र जे आहे त्यालाच तुम्ही दुसऱ्यावरून चिपवलं आहात. कॉपी पेस्ट सगळीकडे एकाच्याच गुन्ह्याचं सगळीकडे तुम्ही कॉपी पेस्ट केला आहात, व यावरती बॉम्बे हायकोर्टाने खूप नाराजी व्यक्त केलेली आहे. पहा मग इथे काय होणार आहे, इथे आपल्याला खरं जी गरज आहे ती पोलीस रिफॉर्मची. पहा पोलीस रिफॉर्म आता 2006ला जर तुम्ही म्हटलात ते 2006 आणि आज जर तुम्ही 2025ची पोलीस रिफॉर्म जर पाहिला तर ते खरंच खूप बेटर झाले असतील. कारण फॉरेन्सिकचं रिलिव्हन्स जे आहे ना ते आता सध्याला पोलीस दलामध्ये वाढलेलं आहे. 2006 मध्ये तेवढं जास्त काही नव्हतं. त्यानंतर आपलं जे ATS आहे ते 2008 मध्ये स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचं जे ATS आहे अगदीच 26/11चा हल्ला झाल्यानंतर आपलं ATS वगैरे तिथं स्थापन झालं. मग नव्याने स्थापन झालेलं ATS यांनी ही केस हाताळल्यानंतर त्यावेळेसच पहा मीरा बोरवणकर मॅडम ज्या होत्या त्यावेळेस क्राईम ब्रँचमध्ये त्यांची नियुक्ती अगदीच झाली होती, म्हणजे त्यांनी हा खटला जवळून पाहिलेला आहे. मग त्यामुळेच त्यांनी इथं रिफॉर्म पण सुचवलेले आहेत. पहा त्यांनी काय म्हणत आहेत, जसं अगदीच 26/11च्या हल्ल्यानंतर NIAची जसं स्थापना झाली पहा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, याची स्थापना झाल्यानंतर तेथील जर तुम्ही सक्सेस रेट जर पाहिला तर 95% तिथे सक्सेस रेट आहे. सक्सेस रेट इथं जास्त का आहे तर इथं पॉलिटिकल इंटरफरन्स जास्त नाही. ओके, म्हणजे राजकीय हस्तक्षेप NIA बॉडीमध्ये नाही. तिथे डायरेक्टली जे निर्णय आहेत ना ते स्वतंत्र घेऊ शकतात तिथे. आता सध्याला NIAच पहलगाम अटॅकचं पण काय करत आहे पहा, इन्व्हेस्टिगेशन सध्याला चालू आहे. मग तिथे पॉलिटिकल इंटरफरन्स वगैरे आहे का, तू असंच का केलं नाहीस किंवा असंच का केलं, किंवा ही हाय प्रोफाईल जर केस असेल तर तू हे करायला हवं, जसं CBI ED मध्ये होतं तसं इथे NIA मध्ये होतं का, तर बिलकुल नाही. आता तुम्ही यालाच धरून पहा, EDची चौकशी पहा, EDचा जर सक्सेस रेट पाहिला तर तुम्ही अगदीच 0.1% नक्की असू शकेल. कारण 99% केसेसमध्ये तर ते
सक्सेस रेट त्यांचा नाहीच ना. ओके, मग या कारणांमुळे पहा ईडीचं जसं पॉलिटिकल वेपनायझेशन जसं झालेलं आहे तसं NIAचं झालेलं का, तर बिलकुल नाही. NIAचं जर सक्सेस रेट तुम्ही पाहिला तर 95% आहे. मग ते कशामुळे, पॉलिटिकल तिथं हस्तक्षेप नाही आहे. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, जे ATS आहे आपलं किंवा जे पोलीस दल आहे त्यामधून राजकीय हस्तक्षेप कमी करणं खूप गरजेचं आहे, असं त्यांनी पहिलं रिफॉर्म तिथं सुचवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट रिफॉर्म त्यांनी काय म्हटलं की जे फॉरेन्सिक जे सायन्स वगैरे आहे त्याचा वापर आता सध्याला जास्त करणं गरजेचं आहे. यासोबतच आता अगदी पहा, आरोपीची पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पहा त्याच्यावरती टॉर्चर केलं जातं. म्हणजे आता अगदीच त्याच्याकडून गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी पोलीस त्याच्यावरती टॉर्चर वगैरे केलं जातं. परंतु ते टॉर्चर करून जे काही त्यांनी टीप वगैरे मिळवली असते किंवा गुन्ह्याची जी नोंदी मिळवलेली असती त्याला न्यायालयामध्ये पहा काही स्थान नसतं. ओके, मग काही राज्यांनी, आता महाराष्ट्रात सध्याला हे नाही आहे, परंतु काही राज्यांनी काय केलं पहा, त्याला व्हिडिओद्वारे रेकॉर्डिंग करत आहेत जेणेकरून न्यायालयामध्ये तिथं त्यांना दाखवता येईल. मग अगदी महाराष्ट्र राज्य सरकारने पण हे मान्य करणं गरजेचं आहे. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल तर राज्यामधील जी कायदा आणि सुव्यवस्था विषय आहे ना ते अनुसूचीमध्ये राज्यसूचीमध्ये देतं. ओके, मग राज्यसूचीमध्ये हा विषय असल्यामुळे कायदे बनवण्याचा अधिकार कोणाचा आहे, तर राज्य सरकारचा आहे. केंद्र सरकारने कायदे बनवून याचं काहीही होत नसतं, तर अगदी राज्य सरकारने याबद्दल कायदे बनवले पाहिजेत. मग आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने पण हे कायदे बनवून व्हिडिओ रेकॉर्डिंग जी असेल, म्हणजे अगदीच पोलीस कस्टडीमध्ये एखादा जर आरोपी असेल व त्याची चौकशी करत असताना जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याला तिथे कोर्टामध्ये मान्यता देणं काळाची गरज आहे. ओके, दुसऱ्या राज्यांमध्ये चालत आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये जर चालत नसेल तर हे अगदी चुकीचं आहे. मग याला पण इथे मान्यता देणं गरजेचं आहे. आता या केसमध्ये पण तेच झालेलं आहे पहा, की पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली करून घेतलं असं त्यांचं मत आहे, परंतु बॉम्बे हायकोर्टाने काय म्हटलं की तुम्ही हे फक्त कॉपी पेस्ट केलात, आम्हाला हे मान्य नाही. या धर्तीवर त्यांनी डायरेक्टली पहा त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे व जे व्हिक्टिम्स होते यांना अद्याप न्याय मिळाला नाही व खरे आरोपी कोण आहेत याबद्दल पण तिथं साशंकता आहे. मग यासाठीच पहा पोलीस रिफॉर्म प्लस ज्युडिशियल रिफॉर्म होणे इथं आता काळाची गरज आहे. ओके, म्हणजे असंच आपण प्रत्येक गोष्टीला पुढे चाल ढकल असं करू शकत नाही व ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. या निमित्ताने हा लेख अतिशय महत्त्वाचा होता व मी परवा दिवशीचं पण ज्यावेळेस न्यूजपेपर पाहिलं होतं त्यामध्ये पण मी हेच पॉईंट हायलाईट केलेले होते व पोलीस रिफॉर्म आणि ज्युडिशियल रिफॉर्म आपल्याला का गरजेचे हे या आर्टिकलमधून तुम्हाला नक्की समजू शकतात. त्याच्यानंतर येतं भारतात मोटारींची विक्री पुढील गिअर टाकणार. हा आर्टिकल समजून घेण्यापूर्वी आपल्याला इंडियन एक्सप्रेसचा आर्टिकल समजणं गरजेचं आहे. कारण इंडियन एक्सप्रेसमध्ये जो आर्टिकल आलेला आहे ना तो जर वाचलात ना तुम्ही याचं काही रिलेव्हन्सच राहत नाही. तुम्ही कितीही व्हेकल आणा त्याचं रिलेव्हन्स जे काय आहे ते इंडियन एक्सप्रेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला नक्की समजेल. आपण पुढे जाऊयात. त्यानंतर हा आर्टिकल इथे काही गरजेचे आहेत का, बिलकुल नाही, स्किप करू शकता. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट आहे पहा, इंटरव्ह्यूसाठी खूप मदतगार आहे ते. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी रनिंग, जॉगिंग किंवा वॉकिंग अशा पद्धतीने जर हॉबी माझी ही आहे असं जर टाकलेलं असेल ना तर त्याला कोणत्या पद्धतीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल याबद्दल इथं काय प्रश्नांची साखळी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही या प्रश्नांची प्रॅक्टिस नक्की करू शकता. आता प्रत्येक विद्यार्थ्याचं हॉबी ही वॉकिंग वगैरे असणार नाही या निमित्ताने मी सांगत नाही आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांनी हॉबीमध्ये रनिंग, स्पोर्ट्स अशा पद्धतीने हॉबी टाकलेली आहे ना त्यांच्यासाठी हा आर्टिकल खूप मस्त आहे. प्लीज तुम्ही वाचून घ्या. म्हणजे रिलेमध्ये काय महत्त्वाचं आहे, त्यानंतर धावताना तुमचे पाय जमिनीला टेकले पाहिजेत का, किंवा जर टेकले तर त्याचं स्पीडवरती काय इम्पॅक्ट होतो, हे सगळं भारी दिलेलं आहे. प्लीज तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे बाकी जास्त न्यूज गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. बाकी आहेत आर्थिक न्यूज पण पहा जास्त रिलेव्हन्स नसतं GDP बद्दल वगैरे. आपल्याला बजेट इकॉनॉमिक सर्वे आल्यानंतरच हे खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्यामुळे मला स्किप करतोय. डन. पुढे चला. आजचं इंडियन एक्सप्रेस, जस्टिस वर्मा रिमूव्हल प्रोसेस टू बिगिन, स्पीकर टू नेम प्रोब पॅनल. पहा आत्ताच आपण सुप्रीम कोर्टाची बातमी पाहिली, कशामध्ये, लोकसत्तामध्ये सुप्रीम कोर्टाची बातमी पाहिली. आता त्यालाच दुजोरा देत जे स्पीकर आहेत लोकसभेचे त्यांनी लवकरच तिथं पॅनल बसवणार आहेत व त्यांचं नाव पण तिथं घोषित केलं जाईल. डन. म्हणजे एकीकडे ते सुप्रीम कोर्टात गेलेत तर दुसरीकडे लोकसभेमध्ये त्यांच्यावरचं पॅनल बसत आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे, आफ्टर 5 year गॅप इंडिया रिझ्यूम टुरिस्ट व्हिजाज फॉर चायनीज बॉर्डर मीटिंग हेल्ड टू. म्हणजे नव्याने टुरिस्ट व्हिजा आता आरंभ होत आहेत. चायनाला व्हिजिट करायचं असेल तर त्यांच्यासाठी आहे, म्हणजे टुरिस्ट व्हिजा. कारण 2020मध्ये आपले हे टुरिस्ट व्हिजा वगैरे आपण बंद केले होते. डन. त्याच्यानंतर टू नर्ज टॅक्सपेयर IT डिपार्टमेंट ट्रॅक्स ऑनलाईन व्हिजिट अँड फिल्टर स्पॅन्स. ओके, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून
आता पॅनची चौकशी केली जाणार आहे, म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न किती वेळा भरता किंवा तुम्ही त्या पोर्टलला किती वेळेस व्हिजिट करता. ओके, आता पहा, TDS जर तुमचं कटलेलं असेल तर ते तुमच्या पॅन कार्ड आधारित ITR मध्ये तिथं जमा होत असतं. मग त्यालाच आधारित तुम्ही जर काही फ्रॉड करत आहात का किंवा पॅन कार्डचं जास्त वेळेस तुम्ही पोर्टलला भेट देत आहात का हे तिथं चेक केलं जाणार आहे. व तिथं तशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ब्लॅक मनी किंवा तुम्ही गैरकृत्यामध्ये सहभागी आहात का हे तिथं बेसिकली चेक केलं जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथं पण उपयोग होत आहे असं तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंगमध्ये लिहिता येऊ शकेल. डन. त्यानंतर पुढे थिएटर ऑफ रूट्सबद्दलची ही परत इथं माहिती आलेली आहे. आपण पाहिलं आहे रतन थियम यांची न्यूज. ओके, प्लीज थिएटर ऑफ रूट हे पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे भारतीयांसाठीचे जे थिएटर आहे त्याबद्दलचं हे महत्त्वाची बातमी होती. ओके, व त्याबद्दल सरळ सेवा किंवा राज्यसेवेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा. ओके, पुढे महाराष्ट्र न्यूज वगैरे आहेत, म्हणजे पावसाचा इशारा त्याने दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आय थिंक इथे एक आहे, हां, हे पहा, युनियन मिनिस्टर गडकरी सेट टू रिसीव्ह लोकमान्य टिळक नॅशनल अवॉर्ड. मी तुम्हाला याबद्दल पण सांगितलेलं आहे, होमवर्क तुम्हाला सांगितलेलं आहे, ते प्लीज तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर पुढे पार्लमेंटमध्ये काय चालू याबद्दल दिलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आहे द वॉटर फ्रंट. ओके, आपला माहिती असलेलेच मुद्दे इथं परत आहेत. पहा, चायना काय करत आहे, तर जी ब्रह्मपुत्रा नदी आहे त्यावरती एक डॅम बांधणार आहे. मग ती डॅम बांधल्यानंतर त्याचं आता हे पहा, अशा पद्धतीने ही अरुणाचल प्रदेश आहे व इथून पहा आपली ब्रह्मपुत्रा नदी येते व भारतामध्ये अशा पद्धतीने प्रवेश करते. मग प्रवेश करत असताना त्यांनी आता इथेच हे जे क्रॉसिंग आहे ना, इथे त्यांनी काय चायना डॅम बांधत आहेत. ओके, मग याची इम्पॅक्ट काय होणार आहेत पहा, तर अगदी 80% पाणी इथं रिझर्व केलं जाईल व भारताला फक्त 20% पाणी मिळालं जाईल. आता ही 20% प्रॉब्लेम आपल्याला नाही आहे, म्हणजे कमी पाणी मिळत आहे हे आपल्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे. तर प्रॉब्लेम काय आहे, ज्या ज्या वेळेस चायनासोबत क्लॅश वगैरे होईल ना त्यावेळेस अगदी आपल्याला नॅशनल डिझास्टर क्रिएट केलं जाऊ शकेल, म्हणजे ह्युमन मेड नॅचरल डिझास्टर इथं तयार केलं जाईल. मग या आर्टिकलमध्ये पण पहा तेच पॉईंट दिलेले आहेत. आता याचं सोल्युशन अद्याप आपल्याला मिळालेलं आहे का, तर पहा सोल्युशन अद्याप यांनी दिलेलं नाही आहे. मग भारत सरकार कदाचित याबद्दल पॉलिसी नक्कीच फ्रेम करेल असं वाटत आहे. मग पाहूयात पॉलिसी ज्यावेळेस फ्रेम वगैरे होईल त्यावेळेस आपण याला आशावादी पाहूयात. ओके, त्याच्यानंतर पुढे ओनली ब्रूट पॉवर्स रूल्स. आता पहा, गाझापट्टी याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. मी कालच्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला म्हटलं होतं, एकदा तुम्ही इतिहास वाचून घ्या, परत परत याकडे फिरण्याची आपल्याला गरज पडणार नाही. ओके, त्याच्यानंतर काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर SIR 9 आणि 8 जुलैचा माझा एकदाच लेक्चर पाहून घ्या तुम्हाला सर्व पॉईंट क्लिअर होतील. SIR का गरजेचं आहे. बाकी पहा, आता 28 जुलैला हिअरिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाचं आणखीन त्याबद्दल जर काही मत असलं असेल तर त्यावेळेस आपण नक्की चर्चा करूयात. पण आजच तुम्हाला याचं कायच आहे हे SIR वगैरे तुम्ही प्लीज त्यामध्ये जास्त खोलात जाऊ नका. मी सांगतो ना 28 तारखेला, किंवा तुम्हाला आज माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही 8 आणि 9 तारखेचा व्हिडिओ पाहून घ्या, माझा समजून जाईल. नेक्स्ट आहे द क्रिटिकल मिनरल कंटेंट्स. आता लोकसत्तामध्ये एक आर्टिकल आपण स्किप केलेलं आहे पहा, ते आर्टिकल मी यासाठी स्किप केलेलं आहे. तुम्हाला माहिती असेल आपण कुठे शिफ्ट होत आहोत, ई-व्हेकलमध्ये, व लोकसत्ता पण काय म्हणत आहे की आपण ई-व्हेकलमध्ये आता पुढे जात आहोत. चांगली गोष्ट आहे पहा, आपल्या भारतामध्ये टेस्ला कार पण आलेली आहे. त्यासोबतच पहा टाटाने पण अगदीच ई-व्हेकल बनवण्यामध्ये थोडंसं जास्त प्राधान्य ते सध्याला घेत आहेत. किंवा दिल्लीची पॉलिसी पण तुम्ही पाहू शकता, म्हणजे आता ती त्यांनी स्क्रॅप केलेली आहे, म्हणजे स्क्रॅप डाऊन केली त्यांची पॉलिसी. परंतु त्यांनी काय म्हटलं होतं की तुमची जर पेट्रोल आणि डिझेलवरची 10 वर्ष पुराणी जर गाडी असेल तर ती आता त्यामध्ये इंधन आम्ही भरू देणार नाही, तर त्यासाठी तुम्ही काय करा, ई-व्हेकललाच प्राधान्य द्या, असं दिल्लीची पण पॉलिसी आली होती. यामुळे या सर्व गोष्टींमधून आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते की ई-व्हेकलला भारत सरकार प्राधान्य देत आहे. पण म्हणतोय मी, जरी त्यांनी प्राधान्य दिले असले तरी त्याचे मेक इन इंडिया इथं होऊ शकत नाही आहे. त्याचं नेमकं कारण काय ते आता इथं लक्षात घेऊयात आपण. पहा, ई-व्हेकलसाठी सर्वात महत्त्वाचं कंपोनंट काय आहे आपल्या देशामध्ये, तर ते आहे बॅटरी. ओके, मग बॅटरीमध्ये जे काही कंपोनेंट लागत आहेत पहा, लिथियम, कोबाल्ट, आयॉन्स, जे काही कंपोनेंट आहेत ना, ज्याला आपण रेअर अर्थ मिनरल्स म्हणतो, ते 100% इम्पोर्ट केले जातात. तुम्हाला माहिती असेल 100% म्हणतोय मी, 1% कमी म्हणत नाहीये, तर 100% जे मिनरल्स आहेत बॅटरीसाठी लागणारे कंपोनंट ते सर्व आपण इम्पोर्ट करत आहोत. व ते इम्पोर्ट आपण कुठून करत आहोत, चायना. आला पॉईंट लक्षात.
मग पहा, तुम्ही अगदी लोकसत्ताने तो जो आर्टिकल दिला तो त्याच्या नजरेतून बेटर आहे, मान्य आहे, परंतु आपला हे जोपर्यंत समजणार नाही ना तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे पहा, UPSC पण तो प्रश्न विचारत नाही की ई व्हेकल कसं भरभराटी चाललं, परंतु त्याच्या मागचं सिग्निफिकन्स आपला हा प्रश्न इथं नक्कीच म्हणजे UPSC हा प्रश्न नक्की विचारेल की आपण ई व्हेकलमध्ये मेक इन इंडिया का करू शकत नाही, किंवा आपण संपूर्णरित्या भारतीय बनावट का करू शकत नाही. तर नेमकं कारण ते आहे. मी काय म्हटलं पहा, बॅटरीसाठी जे 100% कंपोनेंट लागणार ते चायनावरून आपण इम्पोर्ट करत आहोत. हा, आपल्याकडे प्लास्टिक वगैरे बनतात. आता ई व्हेकल जर बनवायची म्हटलं ना तर तिथं टाटाचं स्टील तर नाही, सर्व गोष्टी आहेत, पण बॅटरीचं काय करणार तुम्ही. ओके, त्यामुळे 100% मेक इन इंडिया तिथं होत आहे का, तर बिलकुल नाही. ओके, तर 100% आपण काय करत आहोत, इम्पोर्ट करत आहोत चायनाकडून. मग चायना स्वतः इम्पोर्ट करत आहे का, तर बिलकुल यस. याच्यापूर्वी पहा, आय थिंक लास्ट इयर आपण कोबाल्ट बद्दलची न्यूज पाहिली होती. कोबाल्ट कुठून येतं, DRC मधून येतं, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशातून चायना कोबाल्ट मिळवतं. मग ते कोबाल्ट मिळवत असताना पहा, त्यांनी त्यांच्यावरती भरपूर अत्याचार केलेले आहेत. आफ्रिकन कंट्रीजमध्ये अगदीच आज घडीला जर तुम्ही रेट जर पाहिलात, म्हणजे क्राईम रेट वगैरे, तर ते जास्त आहे. कशामुळे, हे चायनामुळे झालेलं आहे तिथे. ओके, म्हणजे ब्लड मनी असं तुम्ही म्हणू शकता. अगदी DRC मध्ये किंवा काँगो बेसिन जे आहे तिथे चायनाने तेच केलेलं आहे. व अशा पद्धतीने त्यांनी पहा किती जवळपास 80% कोबाल्टवरती नियंत्रण मिळवलेलं आहे. ओके, संपूर्ण जगभरामध्ये 80% कोबाल्टवर नियंत्रण एकट्या चायनाने मिळवलेलं आहे. त्यामुळे पहा, आज घडीला तुम्ही ॲपलचा मोबाईल असू द्या, सॅमसंगचा मोबाईल असू द्या, किंवा कोणताही मोबाईल असू द्या, त्या बॅटरी जर तुम्ही पाहिलात तर त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं मेड इन चायना. ओके, त्याचं नेमकं कारण काय आहे, आपली कोणतीही बॅटरी असू द्या, भारतामध्ये ती बॅटरी बनवू शकत नाही, किंवा जरी भारतामध्ये बॅटरी बनली तरी त्याचं जे कंपोनंट आहे ते बेसिकली आपण कुठून घेत आहोत, 100% चायनामधूनच आणत आहोत. मग ही आपल्याकडे सर्वात मेन चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. व पहा, लास्ट मंथमध्ये चायनाने त्यांची जी पॉलिसी आहे ती त्यांनी थोडंसं स्क्रॅप डाऊन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजलं ना भारत थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावेळेस त्यांनी लगेच पहा रिअर अर्थ मिनरल्स जे आहे त्याला इम्पोर्ट करण्यापासून त्यांनी थोडंसं काय केलं पहा, तिथे बंदी आणली. रिअर अर्थ मिनरल्सला एक्सपोर्ट करण्यावर त्यांनी बंदी आणली. मग त्यांनी बंदी तिथं आणल्यानंतर लगेच पहा त्याचा इम्पॅक्ट कुठं होतो, भारतातील ई व्हेकल फॅक्टरीवरती नक्कीच तिथे इम्पॅक्ट होतो. कारण बॅटरीच आपली बनणार नाही ना. मग ई व्हेकल मार्केटमध्ये येईल का, तर बिलकुल येणार नाही ना. जसं आता इथं व्हॅनिश झालं पहा, अगदी तशाच पद्धतीने व्हॅनिश होईल ई व्हेकल. मग यासाठीच पहा, आपण चायनाला, किंवा आपणच नाही तर अगदी अमेरिका देखील पहा तिथे चायनाला तशा पद्धतीने टक्कर देऊ शकत नाही. का, तर त्यांनी अगदीच पहा मॅन्युफॅक्चरिंग हब तशा पद्धतीने बनवून बसलेले आहेत. त्याच्यानंतर अगदी आपण एकीकडे म्हणतो ना ॲपलबद्दल, आता अगदीच तमिळनाडूमध्ये फॉक्सकॉनची फॅक्टरी टाकलेली आहे व ॲपलसाठी काम करत आहेत इंजिनियर्स. मग तेथील जे इंजिनियर्स आहेत ना, आता काही इंजिनियर्स तेथील चायनीज आहेत. मग त्या चायनीज इंजिनियर्सला चायना परत एकदा वापस बोलवून घेत आहे. यामुळे परेशानी काय होणार आहे पहा, तर अगदी ॲपलला तिथे कर्मचारी मिळणार नाहीत. मग या सर्व कारणांचा जर तुम्ही अभ्यास केलात ना, तर चायना कशा पद्धतीने मोठा होत आहे हे तुम्हाला लक्षात येतील गोष्टी. कारण पहा, एकीकडे आता हेच पहा ना तुम्ही आर्टिकल, जर आपण चायनासोबत काही प्रयत्न केला, म्हणजे क्लॅश वगैरे करण्याचा प्रयत्न केला, चायना लगेच तिथे डॅम बांधत आहे व आपला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर ॲपल मॅन्युफॅक्चरिंग आपल्या भारतामध्ये व्हायचे प्रयत्न केला की लगेच त्यांच्या इंजिनियर्सला त्यांनी वापस बोलवून घेत आहेत. त्याच्यानंतर भारत सरकारने जर ई व्हेकल जर काढण्याचा प्रयत्न केला तर लगेच काय होत आहे, परेशानी काय होणार आहे पहा, तर चायनामध्ये नंतर येऊन रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत किंवा लिथियम कोबाल्ट जे आहे त्यावरती बंदी आणत आहे. एक्सपोर्ट करण्यापासून बंदी जर आली तर भारत देशामध्ये तिथे एक इम्पोर्ट करायला म्हणजे दुसऱ्या देशाकडून आपलं जाता येणार नाही. कारण मी म्हटलं ना तुम्हाला 80% चायनाचा तिथं दबदबा आहे. मग 80% दबदबा, बाकीचं दबदबा जर तुम्ही पाहिला तर कोण आहेत, USA वगैरे आहे 20%मध्ये. ओके, मग ते स्वतःसाठी त्याचा वापर 20% तर नक्कीच करू शकतील ना. मग ते आपलं इम्पोर्ट काय देणार, म्हणजे खायचं काय आणि द्यायचं काय, अशा पद्धतीची सिच्युएशन अमेरिकेची स्वतःची आहे. त्यामुळे आपला निर्भर राहावं लागेल ते परत एकदा कुणाकडे, चायनाकडेच निर्भर राहावं लागेल. त्यामुळे आज घडीला आपला जर तुम्ही पाहिलात तर आपला ई व्हेकलमध्ये आत्मनिर्भर होता येत आहे का, तर बिलकुल होता येत नाही आहे. हां, पण आपण आत्मनिर्भर होऊ शकतो कधी. आता अमिताभ कांत यांनी हा लेख लिहिलेला आहे व पॉझिटिव्ह वेनी हा लेख लिहिलेला आहे. आपण नक्कीच इथं आत्मनिर्भर होऊ शकतो, पण आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर अशा पद्धतीने पॉलिसी इथं बनवाव्या लागतील. व पहा, आज घडीला जी पॉलिसी बनवणार आहात ना,
ती उद्या चालून तुमचं काय असेल, आत्मनिर्भरतेचं प्रतीक असेल. हेच अमिताभ कांत यांना इथं बेसिकली सांगायचं आहे. ओके, आता लगेच आपल्याला बनता येणार नाही. ई व्हेकल आणला तुम्ही, ठीक आहे, पर्यावरणासाठी खूप बेस्ट आहे, पण याचे इम्पॅक्ट कुठं होत आहेत तर पॉलिसी मेकिंगवरती आणि परकीय गंगाजळमध्ये आपले जास्त इम्पॅक्ट इथं होत आहेत. अमिताभ कांत यांनी ह्या आर्टिकलमधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता अगदीच तुम्ही जर ई व्हेकल चालवत असाल तर तुम्हाला काही वाटणार नाही की याच्या मागचं गणित काय आहे किंवा ही कंपोनंट वगैरे कुठून येत आहेत, पण याच्या मागचं गणित हे असं आहे व कंपोनंट जे आहेत ते संपूर्ण चायनीज येत आहेत. ओके, हेच आपल्या देशाची हार्श रियालिटी आहे. यासाठी भारत सरकारने किंवा फायनान्स मिनिस्ट्रीने याबद्दल पावलं उचलणं काळाची गरज आहे. पहा. ओके, आय होप हा तुम्हाला आर्टिकल समजलेला असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे द सायलेंट एपिडेमिक. सायलेंट एपिडेमिक का म्हटलेलं आहे ते लवकरच समजून येईल. पहा, तर तुम्ही पंजाबी व्यक्ती जर पाहिलात तर तुम्हाला नक्कीच कसं लक्षात येतील, धडधाकड पुरुष वगैरे तिथं लक्षात येतील. तर यावरून काय समजतं पहा, तर ओबेसिटीचं प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे? पंजाब. ओके, त्यासोबतच तामिळनाडू. हे 2 राज्य जर तुम्ही पाहिलं ना, ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे. हा पॉईंट सहज लक्षात ठेवा. मग यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, ओबेसिटी जी आहे, जिला आपण मराठीमध्ये लठ्ठपणा म्हणतो, लठ्ठपणा हे काय सायलेंट किलर बनत चाललेला आहे किंवा सायलेंट एपिडेमिक आहे. कारण लठ्ठपणा जर झालेला असेल तर त्या व्यक्तीला 13 प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. ओके, प्लीज हे पॉईंट लक्षात ठेवा. आता याच्यापूर्वी पहा, संसद टीव्हीवरती एक कार्यक्रम झालेला होता ओबेसिटीबद्दलच. ओके, त्यामध्ये पण हेच पॉईंट देण्यात आले होते व त्यामधील जे ह्या आर्टिकलमध्ये ते पॉईंट दिले नाही ते पॉईंट मी इथं टाकण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे संसद टीव्हीमध्ये कार्यक्रमामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं पहा, की आज घडीला लठ्ठपणाचे जे लक्षण आहेत ना ते बालकांमध्ये पण दिसून येत आहेत. 8 वर्षीय बालकमध्ये पण लठ्ठपणाचे लक्षण दिसून येत आहेत. बरोबर आहे. मग तो जो बालक आहे ना, तो जास्त करून तुम्ही जर पाहिलात, आपल्याकडे प्रायव्हेट स्कूल आणि पब्लिक स्कूल आहेत. ओके, म्हणजे सरकारी शाळा आणि खाजगी शाळा. मग तुम्ही जर पाहिलात ना, एक रियालिटी पहा तुम्ही आपल्या देशाची. प्रायव्हेट स्कूलमध्ये जर जाणारा बच्चा असेल तो जास्त लठ्ठ आहे व सरकारी शाळेमध्ये जर जाणारा बालक आहे ना तो अगदीच त्या प्रमाणात वगैरे लठ्ठ नाही, तर तो काय आहे, मालनरिष्ठ आहे, कदाचित तो कुपोषित आहे. ओके, म्हणजे रियालिटी पहा तुम्ही. एकीकडे खाजगी शाळा घ्या, हे प्रायव्हेट स्कूल घेऊयात आपण इथे, व एकीकडे जिल्हा परिषद शाळा घेऊयात. मग जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारा आता विद्यार्थी कुठून असेल, आदिवासी भागातून जर तो असेल तर तो अगदीच कुपोषित बालक असतो व एकीकडे लठ्ठ बालक आहे. मग आपल्या देशामध्ये आपण बॅलन्स करत आहोत का? तर बिलकुल नाही. मग इथं सुरुवात पण पहा, व्हाईल वी कंटिन्यू टू बॅटल माल न्यूट्रिशन इन मेनी कम्युनिटीज. समजलं ना, म्हणजे आपण सध्याला बॅटल कशाबद्दल देत आहोत, आपण लढा देत आहोत कुपोषितांसंबंधी. त्यासोबतच दुसरीकडे काय होत आहे, एकीकडे आपण कुपोषितासंदर्भातचा लढा देत आहोत तर दुसरीकडे आपल्याकडे लठ्ठपणा वाढत आहे. ओके, व गरीब आणि श्रीमंतामध्ये दरी वाढत आहे का, या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही विचारलात तर अगदी यामधून तुम्ही उत्तर नक्की देऊ शकता की आदिवासी भागामध्ये तुम्ही काय, कुपोषितांची संख्या वाढत आहे व अगदीच शहरी भागांमध्ये लठ्ठपणाची संख्या जास्त वाढत आहे. ओके, मग आता याला बॅलन्स कसं करायचं, यासाठीच तुम्हाला हे थोडंसं ऐकणं गरजेचं आहे किंवा हा आर्टिकल पाहणं गरजेचं आहे. ओके, पहा, अमेरिकाने एक रिसर्च केलेली आहे व त्या अमेरिकेच्या रिसर्चमध्ये असं आढळून आलेलं आहे की जो व्यक्ती लठ्ठ असतो ना त्याला 17% किंवा ज्या व्यक्तीचं BMI लठ्ठपणामध्ये येतो किंवा ओबेसिटीमध्ये येतो ना त्याला 17% जास्त चान्सेस आहेत तो तिथे कॅन्सरला बळी पडू शकतो. ओके, मग हे 2 तुम्ही स्टडी तिथं प्रूव्ह करू शकता. कारण ओबेसिटी फक्त तुम्ही झालं म्हणून असं चालणार नाही, तर अगदीच त्याचा इम्पॅक्ट काय आहे तर कॅन्सरवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. कॅन्सरवरती इम्पॅक्ट झाल्यानंतर आज घडीला आपल्या देशामध्ये पहा कॅन्सरचे रेट हाय आहेत व त्याच्यावरती क्युअर पण करता येत नाही. ओके, अगदीच पहा तुम्ही आपले मोठे मोठे सुपरस्टार कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालेलं आहे, जसं ऋषी कपूर आय थिंक, त्यानंतर इरफान खान. बेसिकली सांगायचं म्हणजे पहा त्यांच्याकडे पैसा वगैरे संपूर्ण काही होता, परंतु कॅन्सर लढा ते देऊ शकले का, तर बिलकुल देऊ शकले नाही. मग अगदी तसंच सिच्युएशन आहे पहा आपल्या देशामध्ये, कारण कॅन्सरला आपल्याकडे ट्रीटमेंट करता येत नाही. हां, आता रशियाने याच्यापूर्वी दावा केला होता की पहा आम्ही कॅन्सरवरती दवा वगैरे बनवलेली आहे, पण मार्केटमध्ये ती अद्याप आलेली नाही ना. किंवा भारतमधील म्हणजे आपलं जे टाटा इन्स्टिट्यूट आहे त्यांनी पण म्हटलेलं आहे की आम्ही दवा बनवलेली आहे, परंतु अद्याप मार्केटमध्ये त्या गोष्टी आलेल्या नाही आहेत. मग ह्याच कारणामुळे प्रॉब्लेम काय आहे पहा, आपण कॅन्सरला लढा देऊ शकत नाही. व सायलेंट किलर ह्याच कारणामुळे म्हटलेलं आहे की लठ्ठपणा झाला तर लगेच तुम्ही कशाला, कॅन्सरला तिथं निमंत्रण देत आहात.
ओके, मग आता ही झाली त्याच्या पाठीमागची समस्या की बाबा लठ्ठपणा जर झाला तर कॅन्सर होऊ शकतो. ओके, हे आपल्याला समजलं. मग आता याचा पुढे काय आहे, वे काय आहे का आपल्याला, तर अगदीच पहा, किंवा हा आर्टिकल पब्लिश करण्याचं नेमकं कारण काय आहे. तर पहा, तुम्ही रील्स पण पाहत असताना ना आपल्याला व्हिडिओ येत आहेत पहा, की समोसावरती वगैरे म्हणजे क्रिटिसाइज करत आहेत गव्हर्नमेंटला, की तुम्ही समोसा त्यानंतर जिलेबी वगैरे जर खात असाल तर तिथं जे बॅनर लाव किंवा एक कॉशनची नोटीस वगैरे देत आहात ते चुकीचं आहे, किंवा तुम्ही तेलच बंद करा अशा पद्धतीने तिथं क्रिटिसाइज केलं जात आहे गव्हर्नमेंटला. पण याच्यापूर्वी आपण ती पण बातमी पाहिली होती पहा, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय म्हटलंय, की जे कॅन्टीन्स वगैरे असतील तिथे तुम्ही कॉशन नोटीस लावा, की समोसामध्ये एवढं फॅट असतं, जिलेबीमध्ये एवढं फॅट असतं, त्यानंतर जे वडापाव असेल त्यामध्ये एवढं फॅट असतं, कचोरीमध्ये एवढं फॅट असतं, असं तुम्हाला तिथं लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे. ओके, मग यालाच रीलमध्ये वगैरे तिथं क्रिटिसाइज केलं जात आहे. पण काळाची गरज काय आहे तर पहा, जर तुम्ही समोसा खाल्लात तर अगदी त्यामधून मोठ्या प्रमाणात तिथं फॅट तुमच्या शरीरामध्ये डिपॉझिट होणार आहे. मग फॅट डिपॉझिट होऊन तुमचं काय बनणार आहे, तिथं लठ्ठपणा तुम्हाला येणार आहे. व लठ्ठपणा आल्यानंतर तुम्ही काय होणार आहात, 17% तुमच्यामध्ये कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत, किंवा 13 प्रकारचे कॅन्सर तुम्हाला होऊ शकतात. मग सिंपल गणित आहे. मग यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची ही उठाठेव चालू आहे की बा आपण जनतेमध्ये तिथं सांगू शकावं. परंतु प्रॉब्लेम काय झालेला आहे पहा, सरकारने ही नोबल पाऊल उचललेलं आहे, परंतु गव्हर्नमेंटला कदाचित ती तशा पद्धतीने जनतेपर्यंत जाऊन सांगताना त्यांना आलेलं नाही आहे नीट. त्यामुळे सध्याला गव्हर्नमेंट क्रिटिसाइज होत आहे, समोसावरती तुम्ही क्वेश्चन कास काय लावत आहात म्हणून. ओके, आय होप तुम्हाला हा आर्टिकल योग्यरित्या समजलं असेल, की गव्हर्नमेंटचं जे पाऊल आहे ते का त्यांनी तशा पद्धतीने घेतलेलं आहे, की समोसावरती तुम्ही एवढं फॅट असतं हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून. मग याला आणखीन सोल्युशन काय आहे, तर तुम्ही घरी तशा पद्धतीने आहार वगैरे बनवू शकता. इथं त्यांनी तेच दिलेलं आहे पहा, की तुम्ही जास्त करून तरी बाहेर खाण्यापेक्षा घरामध्ये ते अन्न तुम्ही बनवावं, जेणेकरून कॅन्सरला तुम्ही आमंत्रण देण्यापासून तुम्ही नक्कीच टाळाल. ओके, म्हणजे सिंपल स्टेप्स आहेत जेणेकरून तुमचं आरोग्य तुम्ही धोक्यात न घालवता अगदी चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता. मग इथे लेखकांनी पण तेच म्हटलेलं आहे, की तुम्ही स्वतःला तिथं तशा पद्धतीने प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. अन्यथा सायलेंट किलर तुम्हाला समजणार पण नाही, फक्त तुम्ही लठ्ठ आहात मान्य आहे. आता पंजाबी व्यक्तीला तुम्ही पाहिल्यानंतर तसंच वाटतं ना, की हा व्यक्ती तर धडधाकड आहे, याला काय होणार आहे, परंतु सायलेंट किलर तिथे ऑलरेडी येऊन बसलेला आहे, जो आहे कॅन्सर. ओके, व यामुळे पहा आपल्या देशाची इकॉनॉमी पण अगदीच डबघाईला येत आहे. कारण आरोग्य सेक्टरवरती जीडीपीचा आपण जास्त खर्च पण करत नाही पहा, कारण आपल्याला डिफेन्स सेक्टरवरती खर्च करायचा आहे. त्यानंतर वरती पाहिलं ना आपण इलेक्ट्रिक व्हेकलसाठी पण आपला खर्च करायचा आहे, दुसरीकडे खर्च आपला जास्त आहे. मग आपला कॅन्सरवरती परत तो खर्च परवडणारा नाही आहे. या कारणानिमित्त प्रत्येकाने आपापली काळजी घेतली तर ते कदाचित बेटर होईल. यासाठीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने समोसा, त्यानंतर कचोरी, जिलेबी वगैरे आहे त्यावरती क्वेश्चन लावलेला आहे. आय होप आर्टिकल्स हे सर्व काही तुम्हाला समजलेले असतील. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.